सेकंड स्टेटमेंट आपलं डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचं स्टेटमेंट आहे, ज्यासाठी आपण कॉलम केलेले आहेत पर्टिक्युलर, त्यानंतर कॅश, क्रेडिटर्स, बीज लोन आणि कॅपिटलमध्ये आपण 3 कॉलम केलेले आहेत, ए, बी आणि सी. आता आपण सेकंड स्टेटमेंटला सुरुवात करतोय. सेकंड स्टेटमेंटला सुरुवात करताना अगोदर जे तुमचं बॅलन्स शीट असेल त्याची तारीख जी असेल त्याच्या पुढचं 1 वर्षाची तारीख इथे टाकून द्यायची, म्हणून आपण 2019 लिहिलंय. आता आपण सर्व कॉलमचे बॅलन्सेस घेणार आहोत. बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटला कॅशचा बॅलन्स नव्हता, त्यामुळे कॅशला काहीच येणार नाही. त्यानंतर क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे 20,000 रुपये बॅलन्स शीटला. बीज लोन आहे 4,000 रुपये. कॅपिटल एचं आहे 24,000, बीचं 15,000 आहे. प्रॉब्लेममध्ये चेक करू आपण. हां, बीचं कॅपिटल 15,000 आहे, 15,000 घ्या. आणि सीचं कॅपिटल आहे 9,000 रुपये. सीचं कॅपिटल आहे 9,000 रुपये. आपण अगोदर तिघांचा कॅपिटलचा बॅलन्स टाकून घेतला, त्यानंतर इतर जे बॅलन्सेस होते ते लिहून घेतले. त्यात कॅश नाही आपल्याकडे. कॅपिटलचा बॅलन्स आपण तिघांचा लिहून घेतलेला आहे, 24,000, 15,000 आणि 9,000. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. बघा, आपल्याकडे कॅश काहीच नाहीये आणि आपल्याला पेमेंट करायचं आहे क्रेडिटर्सला, बीज लोनला, कॅपिटलला. पण पेमेंट करताना जो क्रम आहे त्या क्रमानुसार आपल्याला अगोदर पेड करावे लागतील क्रेडिटर्स, त्यानंतर बीज लोन, कारण बी आपला पार्टनर आहे, त्यामुळे आपण अगोदर पेड करणार आहोत क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्सला पैसे देण्यासाठी पैसे तर नाहीये, मग काय करायचं, फर्स्ट रिअलायझेशन घ्यायचं. आपल्या प्रॉब्लेमनुसार जे फर्स्ट रिअलायझेशन आहे ते आहे 31 जानेवारीला 11,000 रुपये. त्यातून एक्सपेन्सेसचे 1,000 मायनस करायचे, म्हणजे 10,000 रुपये येतील. मग फर्स्ट रिअलायझेशन घ्या. फर्स्ट रिअलायझेशन तारीख टाका 31 जानेवारी पर्टिक्युलरमध्ये. फर्स्ट रिअलायझेशन कंसात 11,000 वजा 1,000, कॅशमध्ये घ्या 10,000 रुपये. म्हणजे पहिल्यांदा जो हप्ता आलेला आहे ॲसेट विकून तो आलेला आहे 10,000 रुपये. आता हे जे 10,000 रुपये आहेत हे आपण पेड करणार आहोत क्रेडिटर्सला. का बरं, तर क्रेडिटर्स थर्ड पार्टी लायबिलिटी. क्रेडिटर्सचं देणं आहे 20,000 रुपये, कॅश आपल्याकडे फक्त 10,000 आहे. मग आता सध्या आपण 10,000 पेड करू शकतो, म्हणून खालच्या ओळीवर लिहा लेस पेड टू क्रेडिटर्स. कॅशच्या कॉलमला 10,000, क्रेडिटर्सच्या कॉलमला पण 10,000. वजाबाकी करा. 10,000तून 10,000 गेले, कॅश नील झाली, आणि 20,000तून 10,000 गेले, क्रेडिटर्सचा बॅलन्स राहिला 10,000 रुपये. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. मग फर्स्ट रिअलायझेशन होतं 31 जानेवारीचं 11,000 रुपये. त्यातून 1,000 रुपये एक्सपेन्सेस आपण मायनस केले, म्हणजे आपल्याकडे कॅश आली 10,000. ही कॅश आपण पेड केली क्रेडिटर्सला 10,000 रुपये. आता क्रेडिटर्सचा बॅलन्स उरला 10,000 आणि कॅश मात्र नील झाली. पैसे संपले की लगेच सेकंड रिअलायझेशन घ्यायचं. त्यासाठी प्रॉब्लेममध्ये पहा, सेकंड रिअलायझेशन आहे 28 फेब्रुवारीला 23,000 रुपये आणि त्यातून एक्सपेन्सेस वजा होतील 3,000 रुपये. मग सेकंड रिअलायझेशन घ्या. 28 फेब्रुवारी सेकंड रिअलायझेशन कंसात 23,000 वजा 3,000, कॅशमध्ये येतील 20,000. सेकंड रिअलायझेशन 28 फेब्रुवारीला आपण घेतलं, 23,000 वजा 3,000 एक्सपेन्सेसचे अमाऊंटमध्ये 20,000. आता आपल्याला क्रेडिटर्सला पेड करायची बाकी आहेत अजून. क्रेडिटर्सला जी अमाऊंट पेड करायची आहे ती आहे 10,000 रुपये आणि आपल्याकडे कॅश आहे 20,000, म्हणजे आपण पूर्ण 10,000 रुपये क्रेडिटर्सचे देऊ शकतो. म्हणून लेस पेड टू क्रेडिटर्स, कॅशच्या कॉलमला 10,000 वजा करा, क्रेडिटर्सच्या कॉलमला 10,000 वजा करा. आता 20,000तून 10,000 गेले, कॅशमध्ये शिल्लक राहिले 10,000 आणि क्रेडिटर्सचा 10,000 बॅलन्स होता, त्यांना 10,000 आपण पेड केले, म्हणजे क्रेडिटर्स आता नील झाले. क्रेडिटर्स नील झाल्यानंतर आपण सेकंड पेमेंट करणार आहोत बीज लोनला. बीज लोन आहे आपल्याकडे 4,000 रुपये आणि कॅश आहे 10,000, म्हणजे आपण 4,000 रुपये पूर्ण बीज लोनचे पेड करू शकतो. म्हणून लेस पेड टू बीज लोन
कॅशमधून 4,000 वजा करा आणि बीज लोनच्या कॉलमला पण 4,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 6,000 रुपये आणि बीज लोन नील होईल. बघा, आपण इथपर्यंत 2 रिअलायझेशन घेतलेत. पहिलं रिअलायझेशन घेतलं कारण की आपल्याकडे कॅश नव्हतीच, म्हणून आपण डायरेक्ट फर्स्ट रिअलायझेशन घेतलं 10,000 रुपये. कालच्या प्रॉब्लेममध्ये कॅश होती म्हणून आधी आपण कॅशमधून पैसे पेड केले, नंतर रिअलायझेशन घेतलं. पण आजच्या प्रॉब्लेममध्ये कॅश नव्हती म्हणून फर्स्ट रिअलायझेशन घेतलं 10,000 रुपये. त्यातून आधी क्रेडिटर्सला पेड केले 10,000. कॅश नील झाली, क्रेडिटर्सचा बॅलन्स राहिला 10,000. मग सेकंड रिअलायझेशन घेतलं ते 20,000 रुपये होतं. त्यातून आधी क्रेडिटर्सला 10,000 पेड केले, क्रेडिटर्स नील झाले, कॅशमध्ये 10,000 बॅलन्स शिल्लक राहिला. मग बीज लोन पेड केलं. बीज लोन होतं 4,000 रुपये, कॅश 10 होती म्हणजे पूर्ण अमाऊंट पेड झाली. बीज लोन नील झालं आणि आता कॅशमध्ये आपल्याकडे शिल्लक आहेत 6,000 रुपये. आता हे जे 6,000 रुपये आहेत हे आपल्याला कॅपिटलला द्यायचे आहेत. पण मग कॅपिटलला देताना कुणाला अगोदर द्यायचे, तर जे अल्टिमेट सरप्लस असेल ते अगोदर द्यायचं. त्यासाठी आपण आपलं मागचं स्टेटमेंट पाहू सरप्लस कॅपिटलचं. बघा, सरप्लस कॅपिटलचं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये अल्टिमेट सरप्लस कुणाच्या कॉलमला आहे, तर अल्टिमेट सरप्लस आहे ए च्या कॉलमला. किती रुपये, 9,000 रुपये. त्यानंतर सरप्लस आहे ए आणि बी च्या कॉलमला. मग 10,500तून 9,000 वजा करून 1,500 आपल्याला दोघांना द्यायचे सरप्लस कॅपिटलचे. आत्ता सध्या किती द्यायचे, अगोदर 9,000 रुपये. पण कॅश किती शिल्लक आहे आपल्याकडे, 6,000 रुपये. मग आपण देताना काय करू, हे 6,000 रुपये अगोदर देऊ एला आणि 9,000तून 6,000 मायनस करून उरलेले 3,000 रुपये पुढच्या रिअलायझेशन मधून देऊ. म्हणून खालच्या ओळीवर घ्या, लेस पेड टू ए कंसात अल्टिमेट सरप्लस, कॅशमधून 6,000 वजा करा आणि ए च्या कॉलमला 6,000 वजा करा. कॅश नील होईल आणि ए च्या कॉलमला बॅलन्स राहील 18,000 रुपये. कॅश नील होईल आणि ए च्या कॉलमला बॅलन्स राहील 18,000 रुपये. इथे आपलं सेकंड रिअलायझेशन संपलं. आता थर्ड रिअलायझेशनची अमाऊंट पहा किती आहे. 31 मार्चला 10,200 रुपये आहे. त्यातून 600 एक्सपेन्सेस आपल्याला मायनस करायचं आहे. 31 मार्च थर्ड रिअलायझेशन कंसात 10,200 वजा 600 अमाऊंटमध्ये येतील 9,600 रुपये. आता आपल्याला अल्टिमेट सरप्लस द्यायचं होतं एला 9,000 रुपये, पण आपण त्यापैकी किती पेड केले, 6,000 पेड केले. म्हणजे अजून अल्टिमेट सरप्लस मधले 3,000 रुपये देणं बाकी आहे, ते आपण अगोदर पेड करणार, त्यानंतर सरप्लस पेड करणार. म्हणून लेस पेड टू ए कंसात पुन्हा म्हणा अल्टिमेट सरप्लस, कॅशच्या कॉलमला 3,000 वजा करा आणि ए च्या कॉलमला 3,000 वजा करा. कॅशमध्ये बॅलन्स राहील 6,600 आणि ए च्या कॉलमला बॅलन्स राहील 15,000 रुपये. 18,000तून 3,000 गेले 15,000, इकडे 9,600तून 3,000 गेले 6,600. आता आपल्याकडे कॅश अजून शिल्लक आहे. मग आता आपल्याला पेड करायचं आहे सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल दोघांचं आहे आपल्या पहिल्या स्टेटमेंट नुसार. एचं आहे 10,500, बीचं आहे 1,500. पण एला आपण आत्ताच अल्टिमेट सरप्लसचे 9,000 रुपये पेड केले, 6 आणि 3 9,000 रुपये पेड केले. मग 10,500तून 9,000 वजा करायचे. सरप्लस कॅपिटल एला फक्त किती पेड होईल, 1,500 रुपये आणि बीला 1,500, म्हणजे दोघांना मिळून आपल्याला द्यायचे 3,000 रुपये. म्हणून खालच्या ओळीवर लिहा, लेस पेड टू ए अँड बी कंसात सरप्लस, कॅशमधून 3,000 वजा करा, एला 1,500, बीला 1,500. सीला अजून आपण पैसे दिलेले नाहीये, वजाबाकी करा. 6,600तून 3,000 वजा केले, 3,600 कॅश उरली. 15,000तून 1,500 वजा करा, 13,500. आणि आपलं बीचं कॅपिटल पण 15,000 होतं, त्यातून 1,500 वजा केले, 13,500. अजून सीला पैसे आपण दिलेले नाहीये. आता इथपर्यंत आल्यानंतर आपलं अल्टिमेट सरप्लस पेड झाले, सरप्लस पण पेड झाले. अल्टिमेट सरप्लस आपण 9,000 पेड केलं दोनदा करून, एकदा 6,000 एकदा 3,000. आणि अल्टिमेट सरप्लस आपण पेड केलं 3,000 रुपये, 1,500 1,500. आता आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 3,600 रुपये.
जेव्हा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड करतो त्यानंतर आपण ऑल पार्टनरला पैसे देतो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आपल्याला तिघांना पैसे द्यायचे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. मग लेस पेड टू ऑल पार्टनर त्यांचा रेशो आहे 3:2. 3 अधिक 3 6 अधिक 2 8. 8ने 3600 ला भाग द्या. आता 8चा पाढा येतो तुम्हाला. 8 चोक 32. 8 पंच 40 होतात म्हणून मग 4 आणि त्यानंतर वरचा 4 उरला. 8 पंच 40. 450 रुपयाचा एक भाग येतोय. कॅल्क्युलेशन करायचंय. 450 गुणिले 3, 450 गुणिले 3 आणि 450 गुणिले 2. कॅश मधून 3600 वजा करा. 450 गुणिले 3 केले आपण 1350 दोघांना येतील कारण दोघांचा रेशो सेम आहे. आणि सी ला येतील 450 गुणिले 2 म्हणजे 900 रुपये. आता कॅश नील होईल. 13,500तून 1350 वजा करा 12,150. 13,500तून 1350 वजा करा 12,150 आणि सीचा कॅपिटलचा बॅलन्स होता 9,000 रुपये. त्यातून 900 वजा केले त्यांचा बॅलन्स राहिला 8,100. त्याला म्हणा बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू. आता आपण पुढचं रिअलायझेशन घेणार आहोत. पुढचं रिअलायझेशन आपण घेणार आहोत. पुढचं रिअलायझेशन आहे आपलं 30 एप्रिलला फोर्थ रिअलायझेशन. बघा फोर्थ रिअलायझेशन आहे 30 एप्रिलला. अमाऊंट आहे 13,000 वजा 1,800. आता एकदा अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड झालं की ऑल पार्टनरला द्यायचं त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आपण अल्टिमेट सरप्लस पेड केलंय, सरप्लस पण पेड केलंय आणि जे पैसे शिल्लक होते 3,600 रुपये ते आपण तिघांना पेड केलेले आहेत त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आणि बॅलन्स काढलेला आहे तो बॅलन्स आलाय 12,150, 12,150 आणि 8,100 रुपये. मग आता फोर्थ रिअलायझेशन घ्या. इथून पुढे आता सर्व पैसे तिघांना पण द्यायचे. फोर्थ रिअलायझेशन 30 एप्रिल कंसात 13,000 वजा 1,800 अमाऊंटमध्ये 11,200 रुपये. 11,200 रुपये आपण तिघांना देणार आहोत. लेस पेड टू ऑल पार्टनर 3:2. 3 अधिक 3 6 अधिक 2 8. 8ने 11,200 ला भाग द्या. 8 एक 8. 8 चोक 32. 1,400 रुपयाचा एक भाग येईल. कॅश मधून 11,200 वजा करा. 1,400 गुणिले 3 4,200. 1,400 गुणिले 3 4,200. 1,400 गुणिले 2 2,800 रुपये. वजा बाकी करा. कॅश नील होईल. 12,150 मधून 4,200 वजा करा 7,950 रुपये. 12,150 मधून 4,200 वजा करा 7,950 रुपये आणि 8,100 मधून 2,800 वजा करा 5,300 रुपये. हा आला आपला फोर्थ रिअलायझेशन वाटून शिल्लक राहिलेला बॅलन्स. आता फायनल रिअलायझेशन आहे 31 मेचं. एकदा आपण अल्टिमेट सरप्लस आणि सरप्लस पेड केलं की तिथून पुढे रेशोमध्येच पैसे द्यायचे पार्टनर्सला. म्हणून आपण इथे रेशोमध्येच पैसे दिले तिघांना. त्यानंतर फोर्थ रिअलायझेशन पण आपण रेशोमध्येच तिघांना पेड केलं. आता आपल्याला घ्यायचंय फिफ्थ म्हणजे फायनल रिअलायझेशन 31 मेचं आहे. बघा प्रॉब्लेम मध्ये 12,000 रुपये आहे आणि 2,000 रुपये एक्सपेन्सेस आहेत. फायनल रिअलायझेशन 31 मे कंसात 12,000 वजा 2,000 कॅशमध्ये 10,000. लेस पेड टू ऑल पार्टनर 3:2. कॅशमधून 10,000 वजा करा. 10,000ला 8ने भाग द्या. 8ने भाग द्या. 8 एक 8 खाली उरले 2. 8 दुने 16 आणि 8 पंच 40. 1,250 रुपयाचा एक भाग येतोय. 3,750, 3,750 आणि 2,500. वजा बाकी करा. आता शेवटचा हप्ता होता म्हणून जो शिल्लक राहील तो सगळा लॉस असणारे तेवढे पैसे आपण कॅपिटलला देऊ शकलेलो नाही त्याला म्हणा रिअलायझेशन लॉस. तो वजा बाकी करून येतोय 4,200, 4,200 आणि 2,800 रुपये. बरोबर लॉस सुद्धा प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये येतोय 4,200, 4,200 आणि 2,800 रुपये.
इथे आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट दाखवते आणि आपलं सेकंड स्टेटमेंट दाखवते. बघा, आपण अगोदर सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट काढलं, त्याला 3 कॉलम केले अमाऊंटचे, कॅपिटलचा बॅलन्स घेतला, प्रॉफिट शेअरिंग रेशो घेतला, त्यानंतर युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ज्याची युनिट व्हॅल्यू कमी आली त्याला बेस घेऊन प्रपोर्शनेट कॅपिटल आपण कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करून सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट केलं, ते दोघांचं आलं, एचं 10,500 आणि बीचं 1,500. परत दोघांमधून एक सरप्लस काढण्यासाठी त्याच स्टेप वापरल्या, प्रॉफिट शेअरिंग रेशो घेतला, त्यानंतर युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, पण आता युनिट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना सरप्लस कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने भाग दिला, ज्याची युनिट व्हॅल्यू कमी आली त्याला बेस घेऊन प्रपोर्शनेट कॅपिटल काढलं, गुणाकाराची क्रिया करून वजाबाकी केली, सरप्लस कॅपिटलमधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा केलं, आपलं अल्टिमेट सरप्लस कॅपिटल एचं आलं 9,000 रुपये. म्हणजे जेव्हा आपण कॅपिटलला पेमेंट करणार आहोत त्यावेळेला अगोदर एला द्यायचे 9,000 रुपये, त्यानंतर आपण ए आणि बी दोघांना देणार, पण एचे 10,500तून 9,000 वजा करून राहिलेले 1,500 देणार आणि त्यानंतर उरलेले सर्व पैसे आपण तिघांना देणार त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. मग त्यासाठी आपण आपलं दुसरं स्टेटमेंट काढलं, स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. त्यामध्ये आपण कॉलम केले, कॅश, क्रेडिटर्स, बेस लोन, कॅपिटल, त्यानंतर त्यांचे बॅलन्सेस घेतले, त्यानंतर कॅशमध्ये बॅलन्स नव्हता म्हणून आपण डायरेक्ट फर्स्ट रिअलायझेशन घेतलं 10,000चं. पहिल्यांदा क्रेडिटर्सला 10,000 रुपये पेड केले, बॅलन्स काढला, त्यानंतर सेकंड रिअलायझेशन घेतलं 20,000चं होतं, त्यातून क्रेडिटर्सला 10,000 रुपये पेड केले, क्रेडिटर्स नील झाले, त्यानंतर आपण बीज लोन पेड केलं 4,000 रुपये, बीज लोन पण नील झालं आणि कॅशमध्ये 6,000 रुपये उरले. मग हे 6,000 रुपये आपण एला दिले कारण एच्या कॉलमला अल्टिमेट सरप्लस कॅपिटल होतं. मग आपण 6,000 रुपये एला पेड केले, बॅलन्स काढला, एचा कॅपिटलचा बॅलन्स 18,000 रुपये आला, त्यानंतर थर्ड रिअलायझेशन घेतलं, ते होतं 9,600चं, त्यानंतर पुन्हा एला त्याचं राहिलेलं अल्टिमेट सरप्लस कॅपिटल पेड केलं 3,000 रुपये, बॅलन्स काढला, कॅशमध्ये 6,600 बॅलन्स आला, एचा बॅलन्स आला 15,000 रुपये, त्यानंतर सरप्लस कॅपिटल पेड केलं ए आणि बीला, एचं 10,500 होतं त्यातून 9,000 वजा केलं, 1,500 एला, 1,500 बीला, एकूण कॅशमधून 3,000 रुपये वजा केले, बॅलन्स काढला एचा आणि बीचा 13,500, 13,500. त्यानंतर राहिलेले पैसे आता तिघांना दिले 3,600 रुपये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये, म्हणजे 3:2 मध्ये, आणि त्यांचा बॅलन्स कॅल्क्युलेट केला, तो आला 12,150, 12,150 आणि 8,100. आता इथून पुढे जेवढे पैसे येतील तेवढे तिघांना द्यायचे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. मग फोर्थ रिअलायझेशन होतं आपलं 11,200चं, ते आपण तिघांना पेड केलं 3:2 मध्ये, 4,200, 4,200 आणि 2,800 रुपये. तुम्ही कॅल्सीचा वापर करू शकता कॅल्क्युलेशनसाठी. त्यानंतर कॅश नील झाली, 12,150 मधून 4,200 वजा केले, 12,150 मधून 4,200 वजा केले, 800 मधून 2,800 वजा केले, बॅलन्स राहिला 7,950, 7,950 आणि 5,300 रुपये. त्यानंतर फायनल रिअलायझेशन घेतलं, ते होतं 10,000चं, तिघांना पैसे पेड केले 3:2 मध्ये, एक भाग 1,250चा होता, 3,750, 3,750 आणि 2,500 रुपये. पैसे आपले संपलेत, त्यामुळे शेवटी जो शिल्लक राहतो तो लॉस असतो, तो रिअलायझेशन लॉस आलाय 4,200, 4,200 आणि 2,800. बरोबर लॉस सुद्धा प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आलेला आहे 3:2 मध्ये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.